हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजी. या ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजी मधला आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे, त्याचं नाव आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. या इन्फंट मॉर्टॅलिटी रेटमध्ये आपण 4 पॉईंट काय करतो, इम्पॉर्टंटली कव्हर करतो. त्याचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. देन नेक्स्ट त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय करणार आहे आपण इथे कव्हर करणार आहे. देन त्याच्यानंतर आपण कव्हर करणार आहे जो काही त्याचा कॉज आहे इन्फंट डेथचे, ते कॉजेस आपण इथे बघणार आहे. आणि लास्ट वन स्टेप्स, ज्या काही स्टेप्स आहे त्याने काय होणार आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. अशा स्टेप्स काय करतो आपण फाइंड आउट करतो किंवा बघतो. आज जर आपण कन्सेप्ट बघितलं तर कन्सेप्टमध्ये सिंपल इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो काही आहे त्या इन्फंट मॉर्टॅलिटी रेटचं काय करायचं आहे, सिंपल मिनिंग आपल्याला बघून घ्यायचं. इन्फंट म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. इन्फंट एज ग्रुप जो असतो, इन्फंट एज ग्रुप कोणता असतो, तर इन्फंट एज ग्रुप आहे फ्रॉम 28 डेज टू 1 इयरचे जे काही चाइल्ड्स आहेत त्या चाइल्ड्सला आपण म्हणतो इन्फंट्स. आता हे जे काही इन्फंट्स आहे या इन्फंटची डेथ होणं, त्या डेथला आपण म्हणतो इन्फंट डेथ. आता हे जे काही इन्फंट डेथ होते या इन्फंट डेथला आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटमध्ये काय करणार आहे, त्या फॉर्म्युलामध्ये टाकून काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे किती पर्सेंटाईलमध्ये काय होते एखाद्या कंट्रीमध्ये किंवा त्या स्टेटमध्ये काय होते इन्फंटची डेथ होते. त्याच्यावरून आपल्याला काय समजणार आहे, ती जी काही मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे हा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट काय करतो, रिफ्लेक्ट करतो कशाला, तर सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटला. सोशिओ इकॉनॉमिकल जी काही डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटला काय करणार, तो शो करणार आहे त्या कंट्रीचा किंवा त्या स्टेटचा. आता सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कशी शो होणार आहे, आता हा जो काही इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे आणि ही जी काही कंट्री आहे त्या कंट्रीचा सोशिओ इकॉनॉमिकल डेथ काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्फंट डेथ हे काय एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जर सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जर काय असेल कमी असेल तर त्या कंडिशनला जो काही इन्फंट डेथ आहे तो काय होणार आहे, हाय होणार आहे. आणि जर सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी काय आहे कंट्रीची जर हाय असेल तर त्या कंडिशनला जो काही इन्फंट डेथ रेट आहे किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो काय असणार आहे, लो असणार आहे. जर आपण फॉर्म्युला बघितला इन्फंट मॉर्टॅलिटी रेटचा तर सिंपल फॉर्म्युला आहे टोटल नंबर ऑफ इन्फंट death in a particular period of the time per 1000 of total number of live birth in a same year. एका सेम इयरमध्ये टोटल नंबर ऑफ किती इन्फंट डेथ होत आहे एका पर्टिक्युलर टाइममध्ये, म्हणजे किती 6 मंथमध्ये किंवा 8 मंथमध्ये जेवढे काही बेबीज इन्फंट काय होतात डेथ होत आहे, जे काय येतात 1 इयरच्या आतमधले जे काही एज ग्रुप आहे त्या एजमध्ये जर ते डेथ होत असेल कशासाठी, तर पर 1000 ऑफ दी लाईव्ह बर्थ. जर त्या 1000 टोटल लाईव्ह बर्थ किती झाले त्याच्यात ते आपण काय करतो, फाइंड आउट करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला थ्रू काय भेटतो, आपल्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट भेटतो. जर आपण याचे कॉजेस बघितले, आता इन्फंट डेथ जे आहेत या इन्फंट डेथ आपण कशाला म्हणतो, की कोणत्याही कॉजमुळे 1 इयरच्या आतील जे काही चाइल्ड्स आहेत या चाइल्डची डेथ होणं त्याला आपण म्हणतो इन्फंट डेथ. आज जर आपण इन्फंट डेथ बघितलं तर इन्फंट डेथचे खूप काही कॉजेस आहेत. आता कॉजेसमध्ये काही फॅक्टर्स कोणते, तर मॅटर्नल फॅक्टर असणारे जे की मदरच्या फॅक्टरमुळे काय झाले इन्फंटची डेथ झाली. त्याच्यानंतर जे काही इन्फंट आहे त्या इन्फंटचे स्वतःचे फॅक्टर्स असणारे. देन जे काही त्यांचं सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्या सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशन हा एक फॅक्टर असणार आहे. देन जे काही कल्चर्स आहेत, जे काही बिलीफ्स आहेत त्या बिलीफ्स आणि कल्चरमुळे काय होणार आहे, त्या जर फॅक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असेल आणि त्याच्यामुळे जर इन्फंटची डेथ होत असेल त्याला आपण म्हणतो कल्चरल फॅक्टर. सो कॉजेसमध्ये नंबर 1 इन्क्लूड होतो बर्थ वेट. आता जो काही बेबी आहे या बेबीचं बर्थ वेट किती आहे याच्यावरून आपण ठरवणार आहे का बेबीचं जो काही इन्फंट डेथ आहे तो डेथ होण्याचे चान्सेस आहे किंवा रिस्क आहे किंवा नाही आहे. जर आपण बघितलं तर नॉर्मल जे काही बर्थ वेट असतं बेबीचं इन इंडिया ते असतं 2.8 पासून, आणि जर जे काही WHO ने दिले नॉर्मल जे काही बर्थ वेट आहे ते आहे 2.5 kg. 2.5 kg. आता हे जे काही 2.5 kg आहे या 2.5 kg पेक्षा जर बेबी लेस असेल, म्हणजे जर लेस
बेस वेट असेल त्याचं 2.5 kg पेक्षा, तर त्या कंडिशनमध्ये जे काही बेबीचं हे डेथ आहे ते होण्याचे चान्सेस काय असणार आहे, हाय असणार आहे, किंवा जी काही रिस्क आहे ती काय असणार आहे, हाय असणार आहे. किंवा जर याच्यामध्ये मोर दॅन 4 kg जर बेबीचं वेट असेल तर त्या कंडिशनमध्ये पण काय होणार आहे, बेबीचे डेथ होण्याचे चान्सेस हाय. तर त्याला आपण म्हणणार आहे देयर इज अ इन्फंट डेथ, त्याला आपण म्हणतो. याच्यात मग काय लो बर्थ वेट बेबी असेल किंवा जर हाय बर्थ वेट बेबी जर असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, बेबीच्या डेथ होतात. आता का होतात, तर लो बर्थ वेट बेबीजमध्ये काय होतं, थर्मो रेग्युलेशनचे जे काही चान्सेस आहे ते कम्प्लिटली काय होतात, रिड्यूस होतात आणि थर्मो रेग्युलेशन प्रॉपरली होत नाही. ड्यू टू दॅट काय होणार आहे, बेबीची डेथ होणार आहे. आणि जर मोर दॅन 4 kg ऑफ द वेट जर बेबीज असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, जे काही बेबीज आहे ते मॅक्रोसोमियामध्ये काय होतात, प्रोड्यूस होतात. आणि मॅक्रोसोमिया म्हणजे काय, तर एक्स्ट्रा बेबीमध्ये काय असतं, मसल मास किंवा जे काही फॅटी मास आहे ते होतात. हे कोणत्या बेबीजमध्ये होणार आहे, तर ते होणार आहे ज्या काही मदर्स आहे त्यांना काय गेस्टेशनल डायबिटीज आहे त्या मदर्समध्ये काय होतं हे स्पेशली बघून येतं. देन त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आहे मदरचं एज ऑफ मदर किंवा मदर एज. जर मदर आपण बघितलं तर अडोलेसंट मदर असेल, लेस दॅन 19 इयर जर त्यांचं एज असेल तर त्या कंडिशनमध्ये ज्या काही बेबीच्या डेथ आहे त्या बेबीच्या डेथ होण्याचे चान्सेस काय आहे, हाय आहेत. आणि जर मदरचं एज मोर दॅन 35 इयर आहे तरी पण चान्सेस काय असणार आहे, हाय असणार आहे. आता लेस दॅन 19 इयरमध्ये का असणार आहे, तर आपण बघतो की ज्या काही 19 इयरच्या मागच्या ज्या काही हे वुमन्स आहे त्या वुमन्समध्ये काय असतं, जो काही फिटोपेल्विक रिलेशनशिप असतं किंवा जे काही सिपॅलोपेल्विक रिलेशनशिप असणार आहे किंवा जो काही प्रपोर्शन असणार आहे तो प्रॉपरली डेव्हलप झालेला नसणार आहे किंवा प्रॉपरली काय होत नाही, मॅच होत नाही. आणि त्याच कंडिशनमुळे काय होतं, लेबरमध्ये काय होऊ शकतं, ॲबनॉर्मॅलिटीज होऊ शकतात. आणि जर त्या ॲबनॉर्मॅलिटीज आल्या आणि त्याच्यामुळे काय होतं, बर्थ इंजुरीज. आणि ह्या बर्थ इंजुरीजमुळे काय होणार आहे, जे काही बेबीज आहे ह्या बेबीजमध्ये काय होऊ शकते, डेथ होऊ शकते किंवा इन्फंटमध्ये डेथ होऊ शकते. जर आपण बघितलं मोर दॅन 35 एजच्या ज्या काही वुमन्स आहे त्या वुमन्समध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला बघायला भेटणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्सच्या सोबत काय भेटणार आपल्याला, ज्या काही त्या वुमन्स आहे त्या वुमन्सची हेल्थ काय होणार आहे, ॲबनॉर्मल होणार आहे किंवा प्रॉपर नसणार आहे, जे पीक लेवलला नसणार आहे, त्यामुळे पण होऊ शकतं. काही कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला भेटतं की ज्या काही 35 एजने ज्या मदर्सने कव्हर केले त्या मदर्समध्ये काय होतं, जो काही युटरस आहे तो युटरसमध्ये ॲबनॉर्मल फॉर्मेशन किंवा जे काही फिब्रॉइड असेल त्या फिब्रॉइडची डेव्हलपमेंट आपण बघायला भेटते आपल्याला. तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही इन्फंट्स आहे या इन्फंटच्या डेथचे चान्सेस हाय होऊ शकतात. त्याला या काय असणारे फॅक्टर असणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट असणार आहे बर्थ ऑर्डर. आता बर्थ ऑर्डर कसं अफेक्ट करणार आहे, जर आपण बघितलं तर फर्स्ट जो चाइल्ड असतो, फर्स्ट बेबी जो असणार आहे त्याच्यामध्ये जी काही रिस्क आहे ती काय असणार आहे, हाय असणार आहे. आता फर्स्ट चाइल्डमध्ये रिस्क कावर हाय असणार आहे, तर मदर काय आहे, फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीला काय करते, एक्सपोजर होते किंवा फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीमध्ये काय करते, एंटर करते. आता जर फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीमध्ये एंटर केलं आणि जर मदरला प्रॉपरली सगळ्या काही गाईडलाईन्स माहीत नसेल, जर प्री कन्सेप्शनल केअर अँटीनेटल केअर मदर काय करत नाही, घेतलेली नसेल, तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, फर्स्ट बेबीमध्ये चान्सेस ऑफ दी जे काही हे इन्फंट डेथ आहे ते काय होऊ शकतं, हाय असू शकतात. त्याच्यासोबतच काय, जो काही इन्फंट आहे जे एकदा जर मदरने बर्थ दिली पण तर त्या कंडिशनच्या नंतर त्याच्यानंतर काय होणार नाही, मदर प्रॉपरली जर त्या बेबीची केअर घेतली गेली नाही तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, जो काही बेबी आहे त्या बेबीची डेथ होऊ शकते. देन हीच जे काही चान्सेस आहे ते सेकंड चाइल्डमध्ये काय असतात, एकदम कमी असतात किंवा एकदम लिस्ट असतात. का बरं, तर मदरला ऑलरेडी फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीचं काय आहे, जो काही एक्सपोजर भेटला, जो काही एक्सपिरियन्स आहे तो ऑलरेडी माहिती आहे. आणि त्या कंडिशनमुळे काय होणार आहे, सेकंड बेबी जो आहे, सेकंड बेबीचे जे काही चान्सेस आहे ते चान्सेस काय होणार आहे, कमी होणार आहे. का बरं, तर त्याची जी काही केअर आहे ती मदरिंग किंवा केअर काय केलं जाणार आहे, प्रॉपरली घेतलं जाणार आहे. त्याच्यामुळे ते काय होतं, चान्सेस कमी होतात. बट जर आपण थर्ड चाइल्ड पासून बघितलं किंवा थर्ड बेबी पासून बघितलं तर ते चान्सेस परत काय होतात, इन्क्रीज होतात. आता कसे इन्क्रीज होणार आहे, कारण थर्ड चाइल्ड पासून मदर जी काही आहे त्या मदरमध्ये स्वतःची जी काही इम्युन पॉवर असेल, त्याच्यानंतर स्वतःचे जे काही हेल्थ आहे ती हेल्थ तेवढा पीक लेवलपर्यंत नसणार आहे. आणि त्या लेवलपर्यंत जर ती नसेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही थर्ड चाइल्ड आहे त्या थर्ड चाइल्डमध्ये डेथ होण्याचे चान्सेस पण काय होणार आहे, हाय होणार आहे. जरा नेक्स्ट कॉज आहे बर्थ स्पेस. आता हा जो काही बर्थ स्पेस आहे हा बर्थ स्पेस काय केलं गेलेलं आहे, प्रॉपरली फाइंड आउट केलं गेलेलं आहे, जेणेकरून काय होईल, दोन चाइल्डमधले काय असेल, सेफ स्पेस असेल, जेणेकरून मदरची जी काही हेल्थ आहे ही हेल्थ काय राहील, ॲट अ पीक लेवलला राहील किंवा ॲट अ जे ऑप्टिमम लेवलला राहील. आता ऑप्टिमम लेवलला हेल्थ असणं म्हणजे काय, तर जे काही दोन बेबीज आहे ह्या दोन बेबीजमध्ये काय करायचं, प्रॉपर स्पेस द्यायचा, जेणेकरून काय होईल, जे काही फर्स्ट बेबी झाल्याच्या नंतर जी काही मदरला इंजुरी झालेली आहे किंवा जे काही मदर ज्या काही कंडिशन्समधून गेलेली आहे त्या कंडिशन्स काय होईल, रिकवर होईल आणि मदर काय परत प्री
प्री प्रेग्नंट स्टेजमध्ये जी काही होती त्याच कंडिशनला तिची हेल्थ येईल. जर तसं झालं नाही तर नॉर्मल स्पेस जर त्यांनी मेंटेन केला नाही किंवा जो काही नॉर्मल बर्थ स्पेस असणार आहे तो स्पेस जर मेंटेन ठेवला नाही तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, मदरचं जे काही प्री प्रेग्नंट स्टेजला येण्याचं जो काही ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनवर कंप्लीट होणार नाही आणि ती मदर काय होणार नाही, प्री प्रेग्नंट स्टेजला येणारच नाही. जर ती प्री प्रेग्नंट स्टेजला येत नसेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जी काही बर्थ स्पेसमुळे इफेक्ट होणार आहे सेकंड बेबीवरती, त्या सेकंड बेबीची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. हेच हा काय बर्थ स्पेस हा पण पॉईंट काय होतो, इन्क्लूड होतो इन्फंट डेथ मध्ये. देन नेक्स्ट वन आहे मल्टिपल बर्थ. आता मल्टिपल बर्थ कसा अफेक्ट करणार आहे, आता मदरने समजा बर्थ स्पेस तर मेंटेन केला, परंतु जर ते मल्टिपल बर्थ जर मदर देत असेल तर त्या कंडिशनमध्ये मदरची फर्स्ट ऑफ ऑल हेल्थ तर खराब होणार आहे. सेकंड वन, जे काही न्यूट्रिशन आहे त्या फॅमिलीमधले जे काही चाइल्ड्स आहे त्या चाइल्ड्सला ते प्रॉपरली जाणार नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ फूड काय होणार नाही, त्यांना डिलिव्हर होणार नाही आणि प्रॉपरली ते कन्झ्युम करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांना काय होणार आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज त्यांना होऊ शकतात आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जर होत असेल त्यांना तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, त्यांना माल न्यूट्रिशन होऊ शकतं. जर माल न्यूट्रिशन झालं तर माल न्यूट्रिशनचा अनादर काय, जो काय आपण कॉम्प्लिकेशन बघितलं त्या कॉम्प्लिकेशन मध्ये काय होऊ शकतं, जे काही बेबीज आहे जे काही इन्फंट्स आहे त्या इन्फंटची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. हेच मल्टिपल बर्थ पण काय करू शकता, जे काही इन्फंट आहे त्या इन्फंट डेथ रेटवरती म्हणजे चान्सेस किंवा रिस्क वाढवू शकतं. देन आहे फॅमिली साईज. सेम मल्टिपल बर्थ सारखंच कसं आहे, फॅमिली साईज जर हाय असेल त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे चाइल्ड्सला ते न्यूट्रिशन प्रॉपरली प्रोव्हाइड होणार नाही, जे काही त्यांच्यावरती फोकस असणार चाइल्डचा तो प्रॉपरली होणार नाही आणि त्या जो काही चाइल्ड आहे जो काही इन्फंट आहे त्या इन्फंटची प्रॉपर ग्रोथ होणार नाही आणि ग्रोथ न झाल्यामुळे किंवा जो काही माल न्यूट्रिशनमध्ये बेबी जर एंटर झाला तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, इन्फंटची डेथ होऊ शकते. म्हणून काय फॅमिली साईज पण काय करतो, अफेक्ट करतो. देन नंबर 7 आहे हाय फर्टिलिटी. जर हाय फर्टिलिटी रेट असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जी काही मदरची हेल्थ आहे ती मदरची हेल्थ काय होणार नाही, प्रॉपरली होणार नाही. आणि जर नंबर ऑफ पीपल किंवा जे काही पॉप्युलेशन्स आहे त्या पॉप्युलेशनमध्ये जर फर्टिलिटी रेट हाय असेल तर तिथली जी काही हेल्थ सर्व्हिसेस असणार आहे त्या हेल्थ सर्व्हिसेसवरती काय पडणार आहे, बर्डन पडणार आहे. आणि ड्यू टू दॅट बर्डन, त्या बर्डनमुळे काय होणार आहे, जी काही प्रॉपर केअर आहे टू जरी चाइल्ड आणि जे काही इन्फंट्स आहे त्यांना ती होणार काय होणार नाही, डिलिव्हर होणार नाही. आणि ड्यू टू दॅट काय होऊ शकतं, इन्फंट जे काही आहे त्या इन्फंटची डेथ होऊ शकते. नेक्स्ट आहे लो सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशन. आता ज्या काही सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशन्स आहे या सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशन्स काय होणार नाही, कम्प्लिटली फुलफिल होणार नाही. आता सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये काय का ज्या काही नीड आहे बेबीच्या इसेन्शियल नीड, त्या इसेन्शियल नीड जर बेबीच्या कम्प्लिटली फुलफिल होत नसेल तर त्या कंडिशनला काय होऊ शकते, इन्फंटची डेथ होऊ शकते. देन नेक्स्ट वन कल्चर अँड सोशल फॅक्टर. कल्चर अँड सोशल फॅक्टर. आता कल्चर अँड सोशल फॅक्टर मध्ये कसं, तर काही कल्चर्समध्ये काय केलं जातं, जे काही ब्रेस्ट फीडिंग आहे आणि विनिंग याच्यावरती काय केलं जातं, रोकटोक लावले जातात. काही प्रॉपर दिले जात नाही, काही एकदम अर्ली देतात, काही एकदम काय करतात लेट देतात. त्याला काय म्हणतात आपण कल्चरल फॅक्टर. आता कल्चरल फॅक्टरमध्ये कसं, तर काही कंडिशन्समध्ये काय केलं जातं, जे काही ब्रेस्ट फीडिंग आहे काही कल्चर्समध्ये काय करतात, जे काही ब्रेस्ट फीडिंग आहे ते ब्रेस्ट फीडिंग फर्स्ट 3 days पर्यंत कम्प्लिटली अवॉइड केलं जातं, जे की कम्प्लिटली चुकीची पद्धत आहे. आणि काही याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही विनिंग डाएट आहे आपण सांगतो की 6 monthच्या नंतर द्यायचं आहे, 6 month पर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायची, तर त्या 6 month पर्यंत काय केलं जात नाही, प्रॉपरली ब्रेस्ट फिडिंग केलं जात नाही जे बेबीज आहे किंवा जे इन्फंट्स आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, जे काही बेबीज आहे त्यांना न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी दॅट लीड्स टू देयर इज अ निओनेटल डेथ. त्याच्यामध्ये निओनेटल डेथ होऊ शकते. देन आहे अर्ली मॅरेज. जर अर्ली मॅरेज होत असेल आणि अडोलेसंट वुमन असेल तर त्याच्यामध्ये सेम जे काही अडोलेसंट आहे एज फॅक्टर आहे, त्या एज फॅक्टरमुळे काय होऊ शकतं, जे काही इन्फंट्स आहे त्या इन्फंटची डेथ होऊ शकते ड्यू टू देयर इज अ सिपॅलोपेल्विक काय असणार आहे, डिस्प्रपोर्शन असणार आहे. त्याच्यासोबतच जे काही अर्ली वुमन्स आहे, अर्ली मॅरेज केले जे काही अडोलेसंट आहे त्या अडोलेसंटला तेवढं काय नसणार आहे, एज्युकेशन नसणार आहे, तेवढे त्या लिटरेट नसणार आहे अबाउट देयर इज अ केअरिंग ऑफ द बेबी किंवा मदरिंग. त्या कंडिशनमुळे काय होऊ शकतं, जे काही बेबीज आहे त्यांच्याकडे अवॉइडन्स होऊ शकतो आणि ड्यू टू दॅट अवॉइडन्स काय होणार आहे, जे काही इन्फंट्स आहे त्या इन्फंटची डेथ होऊ शकते. देन नेक्स्ट आहे जेंडर ऑफ द चाइल्ड. आता जेंडर ऑफ द चाइल्ड कसं, तर जे काही आपले
गर्ल चाइल्ड आहे, या गर्ल चाइल्डकडे काय होतं, थोडंसं दुर्लक्ष केलं जाऊ शकतं बाय द सोसायटी अँड द कम्युनिटी. त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, ज्या काही गर्ल चाइल्ड आहे ह्या गर्ल चाइल्डचं काय म्हणजे ज्या काही गर्ल चाइल्ड आहे ह्या गर्ल चाइल्डमध्ये जो काही रेशो आहे तो काय असणार आहे, हाय असणार आहे ॲज कम्पेअर टू देर इज ज्या काही बॉईज आहेत, बॉईजमध्ये काय असणार ते लेस असणार आहे, किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी जो काही रेट आहे किंवा रेशो आहे तो बॉईजमध्ये काय कमी आहे. देन आहे क्वालिटी ऑफ मदरिंग. क्वालिटी ऑफ मदरिंग, जे काही क्वालिटी ऑफ मदरिंग आहे इट मीन्स जी काही केअर आहे, जी मदर काय करते बेबीला डिलिव्हर करते, बेबीची केअरिंग करते, ती केअर जर प्रॉपरली क्वालिटीमध्ये नसेल, प्रॉपरली हायजेनिक नसेल तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, इन्फंट डेथ होऊ शकतं. देन नेक्स्ट आहे मॅटर्नल एज्युकेशन. जसं आधीच सांगितलं की मॅटर्नल एज्युकेशनमध्ये कसं, तर जी काही मदर्स आहेत त्या जर प्रॉपरली एज्युकेटेड नसेल कशाच्या रिगार्डिंग, प्रॉपर केअरिंग आणि मदरिंगच्या रिगार्डिंग, तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, बेबीची डेथ होऊ शकते. का बरं, तर ड्यू टू अनप्रॉपर हायजीन्स अँड दर इज जे काही इन्फेक्शन डेव्हलप होणार आहे, बेबीचे जे काही सायन्स आहे त्या सायन्स आणि सिम्पटम्समध्ये चेंजेस दिसणार नाही, बेबीमध्ये काय चेंजेस होत आहेत ते काही समजणार नाही. त्यामुळे काय होणार आहे, न्यूनेटची डेथ होऊ शकते किंवा इन्फंटची पण काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. देन नेक्स्ट आहे बॅड सॅनिटरी एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉपर सॅनिटेशन नसेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन स्प्रेड होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही बेबीज आहे, जे काही इन्फंट्स आहे, ते इन्फंट्समध्ये काय होणार आहे, ते इन्फेक्शन इझिली स्प्रेड होणार आहे. आणि त्या इझिली स्प्रेड झालेल्या इन्फेक्शनमुळे काय होणार आहे, जे काही इन्फंट्स आहे ते इन्फंट इझिली डेथ होणार आहे. देन नेक्स्ट आहे अनट्रेन डाईज. लास्ट वन, अनट्रेन डाईज. ज्या काही डाईज आहे ज्या काय करतात, विलेज प्लेसमध्ये डिलिव्हरी कंडक्ट करतात, या जर डिलिव्हरी कंडक्ट केल्या गेल्या अनट्रेंड पद्धतीने किंवा अनसायंटिफिक मेथड्सने तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, डेथ ऑफ द इन्फंट्स होऊ शकता, त्या चाइल्डची डेथ होऊ शकते किंवा त्याला कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात, बर्थ इंजुरीज होऊ शकते. तर त्यामुळे काय होणार आहे, इन्फंटची डेथ होणार आहे. आणि त्या इन्फंटची डेथ कशामध्ये इन्क्लूड होणार आहे, ॲज इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. नेक्स्ट पॉइंट आहे मेजर्स टू रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. लास्ट वन, स्टेप्स टू रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. आता असे कोणकोणते गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया असेल, त्याच्यानंतर जे काही स्टेट पॉलिसीज आहे, स्टेट पॉलिसीजने काय केलं पाहिजे, स्टेप्स घ्यायला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, ज्या काही इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे ते इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय आहे, रिड्यूस होणार आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे प्रमोशन ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज. काय करायचं, इन्स्टिट्यूशनल ज्या काही डिलिव्हरीज आहे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज काय करायच्या, कंडक्ट करायच्या. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज काय आहे, त्या प्रमोट करायच्या, कंडक्ट करायच्या अंडर काय, तर जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनेच्या अंडर काय करायच्या, त्या डिलिव्हरीज कंडक्ट करायच्या. देन इन्क्रीज फॅसिलिटी. ज्या काही फॅसिलिटीज आहे, फॅसिलिटी काय करायच्या, इन्क्रीज करायच्या. कशासाठी, तर इज इसेन्शियल न्यूबॉर्न केअरमध्ये. इसेन्शियल न्यूबॉर्न केअरमध्ये प्रॉपरली फॅसिलिटीज काय केल्या, इन्क्रीज केल्या, तर जे काही इन्फंट डेथ आहे, इन्फंट डेथ रेशो काय होणार आहे, कमी होणार आहे. देन कॅपॅसिटी ऑफ दर इज अ बिल्डिंग हेल्थ केअर प्रोव्हायडर्स अँड दर इज अ जे काही कॅपॅसिटीज आहे, कॅपॅसिटेशन करायचं आहे. इन शॉर्ट, कॅपॅसिटेशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स. जे काही टोटल नंबर ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स आहे ते काय करायचे, इन्क्रीज करायचे, कॅपॅसिटेशन करायचं त्यांचं. देन मॅनेजमेंट ऑफ दी न्यूट्रिशन. जे काही न्यूट्रिशनल प्रोग्राम्स आहे, हे न्यूट्रिशनल प्रोग्राम काय करायचे, राबवायचे ऑल जे काही रिजन्स आहेत त्या रिजन्समध्ये. आणि त्या न्यूट्रिशनल प्रोग्रामचं काय करायचं, प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन. मॅनेजमेंट ऑफ न्यूट्रिशन. जे काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन काय करायचं त्यांना प्रॉपरली प्रोव्हाइड करायचं. देन ॲप्रोप्रिएट इन्फंट अँड यंग चाइल्ड फीडिंग प्रोग्राम्स. जे काही इन्फंट्स आणि यंग चाइल्ड्स आहे या इन्फंट्स आणि यंग चाइल्डला काय करायचं, फिडिंग प्रोग्राम्स काय करायचे, राबवायचे. आणि लास्ट वन देर इज अ युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. जो काही इम्युनायझेशनल प्रोग्राम आहे तो इम्युनायझेशनल प्रोग्राम काय करायचा, प्रॉपरली इम्प्लिमेंट करायचा, प्रॉपरली त्या चाइल्डपर्यंत काय करायचा, प्रोव्हाइड करायचा, जेणेकरून जे काही इन्फेक्शन बेबीजमध्ये किंवा जे काही चाइल्ड्समध्ये डेव्हलप होणार आहे हे चाइल्ड्समध्ये काय होणार नाही, डेव्हलप होणार नाही. अँड ड्यू टू दॅट त्या कंडिशनमुळे काय होणार आहे, जो काही इन्फंट मॉर्टॅलिटी रेट असणार आहे हा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इन्फंटच्या ज्या काही डेथ असणार आहे या डिक्रीज होणार आहे. हे सगळं आपण बघितलं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट मध्ये. सो थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे न्यूओनेटल मॉर्टॅलिटी रेट. थँक्यू.